पूर्वीच्या काळी स्त्रिया सकाळी ब्राह्ममुहूर्ताला उठल्यावर दिवसभर काही ना काही कामात व्यस्त असायच्या, जसं की साफसफाई करणं, मुलांची काळजी घेणं, सासू सासऱ्यांची सेवा करणं आणि विशेषतः त्यांचा वेळ हा अन्न शिजवणं आणि त्या संबंधित कामांमध्ये जात असे. तर अशीच त्यांची दिनचर्या होती. ऋषीमुनींनी विचार केला की स्त्रियांनाही कधी आपल्या आत्मोन्नतीसाठी, आपल्या अंतर्यामी ईश्वराची आराधना करण्यासाठी तर सुट्टी मिळायला हवी. म्हणून त्यांनी शोधून काढली रांधण षष्ठी. या दिवशी स्त्रिया दुसऱ्या दिवशीच्या म्हणजेच सप्तमीसाठी सुद्धा अन्न शिजवून ठेवतात आणि तेच थंड अन्न सप्तमीला संपूर्ण घरातले लोक खातात. या दिवशी सूर्यास्त होण्यापूर्वी स्त्रिया सप्तमीसाठी सर्व अन्न शिजवून घेतात आणि गॅस, चुलीचा जो काही वापर होतो त्याचा व अन्न बनवण्याच्या सर्व साधनांचं पूजन करतात. भावना हीच असते की ज्या शिगडी किंवा चुलीने 12ही महिने आपल्याला अन्न, पक्वान्न, व्यंजन बनवून दिले आहेत, त्या चुली, गॅस, शेगडी यांची किंवा अग्निदेवाची आपण पूजा करतो आणि एक दिवस आपण अन्न बनवणार नाही, स्वयंपाकघराला सुट्टी राहील. सप्तमीच्या दिवशी शीतला मातेची पूजा देखील केली जाते. आणि हो, सप्तमीच्या दिवशी अशा प्रकारचं थंड अन्न किंवा व्यंजन वगैरे खाल्ल्यावर पोटात कुठे अजीर्ण वगैरे होऊ नये यासाठी देखील आपल्या ऋषीमुनींनी सांगितलंय की दुसऱ्याच दिवशी म्हणजे जन्माष्टमीला उपवास ठेवावा आणि गुळ, जिरे किंवा पंजिरीचं सेवन करावं, म्हणजे पोटात गॅस वगैरे झाला असेल तर तो दूर होईल.